Hello dear student, welcome back in Free Class YouTube channel. In this video, we shall discuss about new poem of your 9th English textbook syllabus 2.4. Please listen. In this poem, we shall learn about one teenager boy who is request to his parents. He is asking them to listen to him and understand him. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या इयत्ता 9वी मधील एक महत्त्वाची पोयम प्लीज लिसन म्हणजेच कृपया ऐका, माझे लक्षपूर्वक ऐका ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये एक किशोरवयीन मुलगा आहे. तो आपल्या आईवडिलांना त्याच्या पॅरेंट्सला एक विनंती करतोय की माझे ऐकून घ्या, मला समजून घ्या असे त्या विद्यार्थ्याला वाटतो, त्या मुलाला वाटते. समजून घेण्याऐवजी, त्याचं ऐकून घेण्याऐवजी त्याचे आईवडील त्यालाच सल्ला देतात आणि त्याला काहीतरी विद्यार्थ्याला समस्या आहे आणि त्या समस्येला आपण सोडवायला पाहिजे असं त्याच्या आईवडिलांना पॅरेंट्सला वाटते. चला तर मग या कवितेला सुरुवात करूयात. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I ask. तो किशोरवयीन मुलगा असं म्हणतो की जेव्हा मी माझे बोलणे ऐका अशी विनंती तुम्हाला करतो तेव्हा तुम्ही मला सल्ले द्यायला चालू करतात. म्हणजे मी जे करण्यासाठी तुम्हाला विनंती करतो ते तुम्ही करतच नाहीत. म्हणजे त्या लहान मुलाचे बोलणे ऐकून न घेता त्याचे पॅरेंट्स, पालक त्यांनी काय केले पाहिजे याची सल्ले त्याला देतात असे मुलाला वाटते. असे त्या किशोरवयीन मुलाला वाटते की त्याचे आईवडील त्याचं म्हणणं ऐकून न घेता त्याने काय करायला पाहिजे असे सल्ले ते देतात. When I ask you to listen to me and you begin to tell me I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. माझे म्हणणे ऐकून घ्या अशी मी विनंती करतो तेव्हा मला एखाद्या गोष्टीबद्दल तशी वाटता कामा नये, मी तसा विचार करू नये असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही जे काय माझ्या भावना आहेत त्यांना पायदळी तुडवण्याचं काम करतायत. फिलिंग्स, भावना, ट्रॅम्बलिंग, पायदळी तुडवणे. माझ्या जे भावना आहेत, माझं जे काम आहे तुमच्याकडे, मी जे तुम्हाला भावना घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतोय त्या भावनांना तुम्ही पायदळी तुडवण्याचं काम करतायत. मला नक्की काय वाटते, कुठल्या गोष्टीवर माझं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतात. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. जेव्हा मी तुम्हाला अशी विनंती करतो की माझे ऐका त्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवला पाहिजे असे तुम्हाला वाटते. आणि त्याच ठिकाणी तुम्ही मला काय ठरवता तर फेल्ड म्हणजे अपयशी ठरवता. आणि हे सांगायला स्ट्रेंज म्हणजे विचित्र वाटेल कदाचित, पण नकळतपणे तुम्ही काय करताय तर माझा जो काही निर्णय क्षमता आहे त्याच्यावर अविश्वास दाखवत असतात. लिसन, ऑल आय आस्क दॅट यू लिसन, डोंट टॉक ऑर डू, जस्ट लिसन. तो मुलगा म्हणतोय की फक्त ऐका आणि दुसरं काहीच करू नका. डोंट टॉक, फक्त ऐका, काहीही करू नका. जस्ट हिअर मी, फक्त माझं ऐका. ॲडवाइस इज चीप, 20 cents विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द सेम न्यूजपेपर. ॲडवाइस इज चीप, सल्ले हे खूप स्वस्त असतात आणि ते सहज मिळतात. अगदी किरकोळ दरामध्ये मिळणाऱ्या एखाद्या कुठल्या तरी वर्तमानपत्रामधून भावनिक सल्ल्यांविषयी स्तंभ लिहिलेले असतात आणि त्या ठिकाणी जे काही तज्ज्ञ लोक असतात, वेगवेगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ लोक असतात आणि ते वेगवेगळ्या समस्यांवर सल्ले दिलेले असतात त्यांनी त्या न्यूजपेपरमधल्या वर्तमानपत्रातल्या स्तंभांमध्ये. आणि सल्ले हे कसे असतात ते एकदम चीप म्हणजे स्वस्त आणि सहजतेने मिळवू शकतात. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज्ड अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. मी माझ्यासाठी कुठलीही पण गोष्ट करू शकतो, मी माझे कुठलेही काम करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस, मी असहाय्य नाही आहे.
मी असहाय नाही आहे. मे बी डिस्करेज, कदाचित मी निराश झालेलो आहे. अँड फाल्टरिंग म्हणजे साशंक झालो आहे, निराश झालो आहे, धैर्य माझं खचलेलं आहे. बट आय एम नॉट हेल्पलेस, पण मी असहाय्य नाही आहे. मी कुठलीही गोष्ट माझ्यासाठी स्वतः करू शकतो आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाही किंवा मी असहाय्य नाही आहे. कदाचित मी निराश झालो आहे, साशंक झालो आहे, पण मी हेल्पलेस म्हणजेच असहाय्य नाही आहे. वेन यू डू समथिंग फॉर मी, ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करता, दॅट आय कॅन अँड आय नीड टू डू फॉर माय सेल्फ, ती गोष्ट मला मी स्वतः करायला पाहिजे होती, पण ती गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करता. यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएड्युकेसी, त्यावेळेस तुम्ही माझी जी भीती आहे ती गोष्ट करण्यामध्ये आणि अपुरेपणा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करता. उलट तुम्ही मला मदत न करता माझी जी काही भीती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इरेशनल, मला जे वाटते, माझ्या जे भावना आहेत ते कितीही इरेशनल असू द्यात, म्हणजे अविवेकी असू द्यात, किती गैर वाटले तरी त्या माझ्या भावना आहेत. आणि ही जी बाब आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट करसाल, ती बाब जेव्हा तुम्ही स्वीकारताल, त्यावेळेस देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, त्यावेळेस मी तुम्हाला कन्व्हिन्स करायचं थांबवेल, म्हणजे तुम्हाला पटवून देण्यासाठी थांबवेल. अँड गेट अबाउट दिस बिझनेस फॉर अंडरस्टँडिंग व्हॉट इज बिहाइंड दिस इरेशनल फिलिंग्स, आणि या अतार्किक अविवेकी या भावनांमागील कारणे शोधण्यासाठी मी माझं जे लक्ष आहे ते देऊ शकेल. म्हणजे जर तुम्ही ही गोष्ट मान्य केली, ही जे काय माझ्या भावना आहेत, माझ्या अविवेकी असू द्यात किंवा कितीही पण गैर असू द्यात, ते माझ्या भावना आहेत, आणि जर तुम्ही हे ॲक्सेप्ट केल्यात, स्वीकार केल्यात, तर तुम्हाला पटवून देण्यासाठी जी शक्ती मला खर्च करावी लागेल ती खर्च करावी लागणार नाही. आणि जे माझ्या अविवेकी भावना आहेत, गैरभावना आहेत, त्याच्या मागील कारणे शोधण्यासाठी मला वेळ भेटेल. अँड वेन दॅट इज क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस, ज्यावेळी मी तसे करू शकेल त्यावेळेस खरे तर मलाच उत्तरे सापडतील आणि मला त्यानंतर कुठल्याही सल्ल्याची गरज भासणार नाही. ज्यावेळेस मला हे कळतील की माझ्या जे काही अविवेकी भावना आहेत त्याच्या मागील कुठले कारण आहेत आणि त्याची उत्तरे ज्यावेळेस मला सापडतील, त्यावेळेस मला कुठल्याही प्रकारच्या सल्ल्याची गरज भासणार नाही. इरेशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड देम, आणि आपल्या अविवेकी भावनांमागे कुठली कारणे दडलेली आहेत, लपलेली आहेत, ती जर शोधली, तर त्याची उत्तरे सापडली, तर त्याला आपल्याला अर्थ आपलंच उलगडू शकतो. आपल्या अविवेकी भावनांमागील कारणे शोधली तर त्या आपल्याला समजून घेता येऊ शकतात, तसेच त्यांना अर्थ आपल्याला उलगडतो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. म्हणूनच कदाचित देवाकडे केलेली प्रार्थना ही काही वेळेस प्रभावी ठरते, कारण God just listen and lets you work. It is out for yourself. देव हा फक्त ऐकतो, तो मूक असतो, तो कुणालाही कुठल्याही प्रकारचे सल्ले देत नाही. इट डझंट गिव्ह ॲडवाईस, तो कुणालाही कुठल्या प्रकारचे सल्ले देत नाही. अँड ट्राय टू फिक्स थिंग्स, किंवा कुठलेही समस्याची उकल करण्यासाठी प्रयत्नही करत नाही. देव फक्त काय करतो, तो लोकांची ग्रहाने ऐकतो. लिसन म्हणजे त्यांची प्रेयर ऐकतो आणि प्रत्येकाला आपला मार्ग आपणच शोधून काढण्यासाठी मदत करतो, त्याला त्याचा मार्ग स्वतःला शोधू देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर. तर माझं ऐका, फक्त ऐकत राहा. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. थोडा वेळ थांबा, ज्यावेळेस तुमचं वेळ येईल, ज्यावेळेस माझं बोलणं संपेल त्यावेळेस तुमची वेळ येईल. अँड आय विल लिसन टू यू, त्यावेळेस मी तुमचं म्हणणं ऐकून घेईल. ऑथर अननोन, ह्या कवितेचे लेखक अननोन आहेत, अनोळखी आहेत.